आज भारतीय जनता पार्टीचा तुर्मे येथून राधानगरी तालुक्यासाठी जो प्रचाराचा शुभारंभ झाला आहे, त्यासाठी जी गर्दी झाली आहे ते विरोधकांसाठी एक राजकीय इशारा ठरेल असं वाटतं का? मुळात विरोधकांना धडकी भरेल अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी किंवा इथल्या सगळ्या मतदारांनी या तुर्मे गणेश नगरी परिसरामध्ये गर्दी केलेली होती. भारतीय जनता पार्टीनं राधानगरी तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माननीय महेशराव जाधव, माननीय उदयसिंह पाटील कौलवकर, माननीय बाळासाहेब नवने या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचाराचा शुभारंभ अतिशय उत्साहानं, ताकदीनं आणि शक्तीनं पार पडला. या सर्व मतदारांचा उत्साह बघितला तर निश्चितपणानं उद्याच्या 5 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 15च्या 15 उमेदवार विजयी होण्यामध्ये मला कोणताही संदेह वाटत नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचे म्हणजे सर्व उमेदवारांचे एकत्र प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. कार्यकर्त्यांची, मतदारांची गर्दीही अफाट आहे. हीच भारतीय जनता पार्टीच्या विजयाची नांदी ठरेल का? निश्चितपणानं या श्री गणेशाचा आशीर्वाद आणि इथल्या कार्यकर्त्यांचा उत्साह हा भारतीय जनता पार्टीच्या विजयाची नांदी ठरेल असा मला विश्वास वाटतो. भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण लेवलचे सगळे राधानगरी तालुक्यातील कार्यकर्ते आमच्या 15च्या 15 उमेदवारांच्या विजयासाठी दिवस रात्र अहोरात्र कष्ट करतील, जीवाचं रान करतील असा मला या निमित्तानं विश्वास. हा प्रचाराचा शुभारंभ हा फक्त एक शुभारंभ निवडणुकीचा नसून येणाऱ्या सत्तेची ठोस चाहूल आहे असं वाटतं का? निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुतीतले अनेक घटक पक्ष असतील, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं 41 जिल्हा परिषद आणि 73 पंचायत समितीचे उमेदवार उभे केलेले आहेत. सर्वात जास्त उमेदवार असलेली ही भारतीय जनता पार्टी आत्ताच्या 41 पेक्षा अधिक कोणत्याही पक्षानं आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे सर्वात जास्त उमेदवारांची संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल. आपल्या सर्वसामान्य मतदारांना आणि जनतेला काय आवाहन कराल? निश्चितपणानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, नरेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून अतिशय तळागाळातल्या लोकांना त्यांचा उत्थान व्हावं, त्यांचा चांगला संसार चालावा अशा पद्धतीच्या योजना या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं त्या निमित्तानं तळागाळातल्या लोकांना दिलेल्या आहेत. मग यामध्ये उज्ज्वला गॅसची योजना असेल, किसान सन्मान निधीची योजना असेल, महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्या योजना असतील. या योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार ही तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलंय आणि या योजना ज्या दिलेल्या आहेत त्या जनसामान्यांसाठी असलेल्या योजना आहेत, जनकल्याणाच्या योजना आहेत. आणि या योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना इथली जनता निश्चित साथ देईल. राधानगरी तालुक्यात तर आमच्या 15च्या 15 जागांचा विजय हा निश्चित आहे. एक शेवटचा प्रश्न, आता जसं तुम्ही लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या योजना सांगितल्या, विरोधकांकडून अशी टीका आहे की ह्या योजना सर्वसामान्यांना दुर्बळ बनवतात. मग ह्या टीकेला काय उत्तर द्याल? सर्वसामान्यांना दुर्बल नाही तर सबल बनवणाऱ्या योजना या भारतीय जनता पार्टीनं आणलेल्या आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या भाषणामध्ये आपल्याला काही संदर्भ लागले की एखाद्या लाडक्या बहिणीला दरमहा 1500 रुपये अनुदान मिळतं. आता या 1500 रुपयाच्या अनुदानावर ही महिला सबल व्हावी, सक्षम व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन आणि ती महिला यांच्या टाईम बॉन्ड मधून एक चांगल्या प्रकाराची 1 लाख रुपयाची कर्जाची योजना, या 1 लाख रुपये या महिलेनं एक चांगला छोटा व्यवसाय तयार करायचा आणि त्याचा हप्ता हा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून ते बँक कपात करून गेला. मला सांगा, एखादी महिला छोटा व्यवसाय 1 लाख रुपयाच्या माध्यमातून करणं असेल तर ती महिला सबल होईल का दुर्बल होईल? ती 100% सबल होणार. मग अशा पद्धतीच्या महिलांना सबल करणाऱ्या योजना या भारतीय जनता पार्टी या निमित्तानं आणत आहे. विरोधकांचा हा निश्चित अपप्रचार आहे की या योजनांच्यामुळं नागरिक किंवा महिला दुर्बल बनतायत. तर हे विरोधक फक्त भारतीय जनता पार्टीला दुर्लक्षित करण्यासाठी, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करतात असं माझं मत. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.